लोकसभेत सोसाव्या लागलेल्या त्रासाचं लवकरच उत्तर देणार असल्याचं देखील विश्वजित कदमांनी म्हटलं। त्रासाचं चोख उत्तर जाहीर सभेतून देणार असं विश्वजित कदमांनी म्हटलं। ज्यांनी खडे टाकायचं काम केलं त्यांना बाजूला केलं। विश्वजित कदमांचा रोख आता नेमका कुणाकडे या संदर्भातल्या चर्चा सुरू झाल्या। मिळवत असताना काय त्रास सोसावा लागला हे आमचं आम्हाला माहिती। किती संघर्ष करावा लागला हे खरं आमचं मला माहिती। काही गोष्टी कदाचित माझ्या पद्धतीने मला जास्त सोसाव्या लागल्या आणि काही गोष्टी कदाचित उमेदवार म्हणून विशाल मला कदाचित जास्त सोसाव्या लागल्या असतील। ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी काय काय भाषण केली, ज्यांनी त्यांनी वक्तव्य केली, काल परवाची सुद्धा या सगळ्यांना मला चोख उत्तर द्यायचं। सांगलीची जागा हक्काची असताना त्यामध्ये विश्वजितची जी मागणी होती ती योग्य होती। ती जागा काँग्रेसला सुटावी आणि काँग्रेसची ताकद तिथे होती। परंतु ठीक आहे, महायुतीमध्ये काही गोष्टी घडतात, पण आता आपण निवडणुका संपल्यानंतर आता वाद वाढवत बसायचा नाही, तर वाद मिटवून महाविकास आघाडीला पुढे जायचं आहे। हे आता आपल्याला करावं लागेल आणि मी विश्वजितजींना सुद्धा सांगणार आहे की आपण आता अधिक वादात न पडता विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊ। ठीक आहे ना, आता हे झालेला विषय आहे, निकाल लागला, विशाल पाटील विजयी झालेले, ते काँग्रेसला जॉईन झाले। मला असं वाटतं आता तो विषय संपलेला आहे। पार्लमेंटरी बोर्डामध्ये जेवढ्या मिटिंग झाल्या, सुरुवातीपासून तर शेवटल्या मिटिंगपर्यंत 2 जागेचा घोळ चालू होता, एक सांगली आणि एक भिवंडी। आणि दोन्ही जागेसाठी, खास करून सांगलीच्या जागेसाठी शिवसेनेचा आग्रह होता, काँग्रेसचा आग्रह होता आणि त्या ठिकाणी जयंत पाटील साहेब त्या मतदारसंघातील त्याच मतदारसंघातील ते आमदार असल्यामुळे त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की ही जागा माझ्या मताप्रमाणे काँग्रेसलाच द्यायला पाहिजे, असा त्यांचा सुद्धा जयंत पाटलांचा सुद्धा आग्रह होता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।